नमस्कार, प्रियंकाज फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत मसाला वांग्याची रेसिपी। दिसताना जरी भरली वांगी दिसत असली तरी वांगे न भरता आपण ही रेसिपी करणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते। चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला। मसाला वांगी बनवण्यासाठी मी इथे 7 मध्यम आकाराचे वांगी घेतलेले आहेत। आता ही वांगी आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याचं देठ कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे आपल्याला काटे पण काढून घ्यायचे आहेत। वांग्याचे काटे काढून घेतल्यानंतर आपल्याला वांग्याला 4 भागामध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे। आपण भरलं वांग करताना जसं आपण वांग कापतो तसंच आपल्याला इथे कापून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकदा चेक करायचं आहे की वांग व्यवस्थित आहे का नाही, ते म्हणजे कीड वगैरे आहे का नाही ते आपल्याला एकदा बघायचं आहे। सगळे वांगे आता आपण व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत। आता एका डब्यामध्ये आपल्याला वांगे टाकायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी यामुळे घालायचं की जास्त वेळ वांगी जर अशी कापून राहिली तर ते काळी पडतात आणि पाण्यामध्ये टाकल्यामुळे वांगे हे काळे पडत नाहीत। त्यामुळे आपल्याला ही वांगी पाण्यामध्ये घालून ठेवायची आहेत। आता आपण मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 खोबऱ्याचे काप, 2 इंच अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे। वाटण बारीक करून घेतल्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून इतकं तेल घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की यानंतर आता आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत। जिरे व्यवस्थित फ्राय झाले की यानंतर आता यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता व्यवस्थित तळला गेला की यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की यानंतर आपल्याला यामध्ये आपण तयार केलेलं लसण, अद्रक, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं तयार केलेलं वाटण यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे। हे वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। वाटण आपलं तेल सोडायला लागलं की समजायचं आपलं वाटण व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कट केलेला अर्धा वाटी टोमॅटो घालायचा आहे। हे सगळे पदार्थ एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स व्हावे यासाठी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे पदार्थांना पाणी सुटतं आणि ते पटकन शिजतात। हे पदार्थ आपल्याला 2 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत। आपले पदार्थ व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला 2 चम्मच कांदा लसूण मसाला, 2 चम्मच धने पावडर, 1 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच आपला घरगुती काळा मसाला घालायचा आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडंसं कमी जास्तही ठेवू शकता। हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे। कोमट पाणी घालून आपल्याला हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 2 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजवायचे आहेत। म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा दूर होतो आणि भाजीला खूप छान चव येते। आपले मसाले आता व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि ग्रेव्हीला तेल पण आलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला आपण कापून ठेवलेले वांगे यामध्ये घालायचे आहेत। वांगे व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। वांगे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे आणि हे वांगे आपल्याला झाकून ठेवून 5 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचे आहेत। 5 मिनिटांनंतर आपण पाहू शकतो आपले वांगे आता व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि भाजीला तरीही मस्त आलेले आहे। जर या ठिकाणी तुमचे वांगे जर शिजले नसतील तर यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून 2 मिनिटं आपल्याला अजून झाकून ठेवून शिजवायचं आहे। आपले वांगे आता व्यवस्थित असे शिजलेले आहेत। यावर आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि आपली मस्त मसाला वांग्याची भाजी तयार आहे। पाहुणे आल्यावर किंवा एखाद्या घरगुती कार्यक्रमासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा।
रेसिपी आवडली असल्यास करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ते. थँक्यू.